नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक वेबसाईट लिंक आलेली आहे. त्याचा पोर्टल ऑनलाईन चालू झालेला आहे. तर त्या पोर्टलवर तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात याची माहिती देणार आहे. पोर्टलवरती तुम्हाला पोर्टल प्राप्त अर्जाची एकूण संख्या 26.3K, अर्ज मंजुरी संख्या 0, पोर्टलची संख्या 0. तर मित्रांनो, इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली आहे. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1500 रुपयाचा आर्थिक लाभ DBTद्वारे देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि त्यानुसार मित्रांनो, तुम्हाला इथं त्यासाठी अर्ज प्रक्रिया, इथं पात्रता, अपात्रता आणि अर्ज प्रक्रिया इथं दिलेली आहे. पात्रता होण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांचे कुटुंबातील केवळ एका अविवाहित महिला, म्हणजे अशा 2 महिलांसाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी लाभ दिला जाईल. त्यांचं उत्पन्न कुटुंब 2,50,000 पेक्षा जास्त नसावे आणि त्यांचे बँकेला आधार कार्डला लिंक असावं. तर मित्रांनो, यासाठी अर्ज कसा करायचा, तर त्यासाठी तुम्हाला इथं योजनाची तर माहिती दिली आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे दिली आहेत. त्यानंतर इथं अर्जदार लॉग इन इथं तुम्हाला दिलेलं आहे. तर इथं अर्जदाराचं लॉग इन इथं तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमचा इथं मोबाईल नंबर टाकलेला आहे. त्या मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं केलेले अर्ज तुम्हाला या ठिकाणी इथं पाहता येणार आहेत. आणि त्यासोबत तुम्हाला केलेले अर्ज इथं तुम्हाला पाहता आल्यानंतर तुम्हाला इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करत असताना तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाकावा लागणार आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला पुढं मध्ये OTP, आधारला जी मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलला तुमचा एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्डावर जे नाव आहे ते नाव, जन्मतारीख, तुमची माहिती जशाच येईल. त्यानंतर तुम्हाला पुढे इथं मोबाईल नंबर टाकून कॅप्चर टाकल्यानंतर इथं अर्ज पुढं ओपन होणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स, तुम्हाला 1 नंबरला आधार कार्ड इथं अपलोड करायचं आहे. 2 नंबरला तुमचं मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करायचा आहे. आणि 3 नंबरला तुम्हाला आधार कार्डचा, रेशन कार्डचा पुढचा फोटो आणि त्यानंतर पाठीमागचा फोटो, असं वेगवेगळा अर्ज तुम्हाला इथं सबमिट करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमचं बँक पासबुक इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमचं हमीपत्र आणि त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करून सेव्ह आणि सबमिट करून टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमचा अर्ज पेंडिंगला जाईल. त्यानंतर तुमचा 24 तासापर्यंत, कारण आत्ता लवकरात लवकर अप्रूव्हल मिळणार आहेत, त्यामुळे त्याचं कामकाज फास्ट चालले असल्यामुळे तुमचा 2 दिवसात तुम्हाला इथं अप्रूव्हल मिळून जाईल. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला आणि ते आपल्याला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इतर तुम्हाला ह्या वेबसाईटबद्दल जर लिंक पाहिजे असेल तरी मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही त्यावर अर्ज करू शकता.